आजच्या या सेशनमध्ये तुम्हा सर्व विद्यार्थ्यांचं मी पुन्हा एकदा स्वागत करतो। बघा विद्यार्थी मित्रांनो, काल आपण आकलन या घटकामध्ये सूचना पालन, अक्षरे, वर्णन आणि मजकूर हा उपविभाग पाहिलेला आहे। आज आपण भाषा ज्ञान हा आजच्या दुसऱ्या भागामध्ये आपण अभ्यासणार आहोत। तत्पूर्वी सर्वांनी ज्यांनी अजूनही चॅनल सबस्क्राइब केलेलं नसेल त्यांनी चॅनल सबस्क्राइब करा। त्यानंतर कमेंटमध्ये ज्या ज्या गोष्टी मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगेल त्या गोष्टींची उत्तरं त्या ठिकाणी द्या। ओके, कालच्या प्रश्नाचं उत्तर सगळ्यांनी दिलेलं आहे आणि पर्याय क्रमांक 4 हे त्याचं उत्तर होतं। ज्या ज्या विद्यार्थ्यांनी योग्य उत्तर दिलं, त्याचबरोबर ज्यांनी प्रयत्न केला, कमेंटमध्ये ते उत्तर लिहिलं, त्या सगळ्यांचं पुन्हा एकदा माझ्या वतीने मी अभिनंदन करतो। आज सुद्धा तुम्हाला एक प्रश्न मी सरावासाठी देणार आहे। त्यानंतर बघा, आपण या ऑनलाईन क्लासच्या माध्यमातून आपल्याला घरचे लोक विश्वासाने मोबाईल डिव्हाइस देतात आणि आपण तो डिव्हाइस फक्त त्या कामासाठीच वापरा, नाहीतर मग माझं सेशन आहे 7:30 ला आणि त्यानिमित्ताने आपण मोबाईल घेऊन बसतो आणि भलतंच काहीतरी फेसबुक, इंस्टा, रील्स आपण काहीतरी पाहतो। तर असं करू नका। आपण काय करायचं, जर आपल्याला मोबाईल मिळतोय तर आपण पूर्ण वेळ त्यासाठी आपल्या योग्य कामासाठीच आपल्याला वापरायचा आहे। म्हणून सर्व विद्यार्थ्यांनी आपल्या सेशनच्या वेळेमध्ये हा व्हिडिओ पूर्ण पाहायचा आहे, बरोबर, आणि अभ्यासाला चांगल्या पद्धतीने लागायचं आहे। आज मी तुम्हाला तिसरा जो घटक आहे आकलनामधील इंग्रजी अक्षरमाला आणि वर्णमाला, त्याची एक अक्षरपट्टीसुद्धा मी एक नमुना दाखल तयार केलेली आहे, ती सुद्धा तुम्हाला मी आज स्क्रीनवर दाखवणार आहे, बरोबर। तर मग चला आता आपण आपल्या मुख्य विषयाला सुरुवात करूया। बघा, आता आपण आकलनामध्ये भाषा ज्ञान हा भाग घेणार आहोत। बघा, घटक आकलन उपघटकामध्ये 3 आहेत, सूचना पालन, अक्षरे, वर्णन, मजकूर, दुसरा भाषा ज्ञान, तिसरा इंग्रजी अक्षरमाला, वर्णमाला। तर आज आपण काय घेणार, भाषा ज्ञान। त्यामध्ये बघा, आता आपण काय करूया, प्रश्नाचं जे स्वरूप आहे, प्रश्नाचं स्वरूप आधी आपण समजून घेऊ की कशा पद्धतीने प्रश्न विचारला जातो। तर बघा, भाषा ज्ञानमध्ये प्रश्नाचं स्वरूप काय, आपल्याला एका शब्दसमूहापासून अनेक अर्थपूर्ण शब्द बनविण्यास सांगितलेले असतात। त्यानंतर अक्षरसमूहापासून अर्थपूर्ण शब्दसुद्धा बनवायला सांगितलेला असतो। त्यानंतर एक शब्दांचा समूह दिलेला असेल, त्याच्यासाठी आपल्याला एक शब्द विचारला जातो। त्यानंतर बघा, समानार्थी विरुद्धार्थी शब्द, वाक्प्रचार, म्हणी, लिंग, वचन, विरामचिन्हे इत्यादी गोष्टी आपल्याला त्या ठिकाणी विचारलेल्या असतात। त्यानंतर इंग्रजी शब्द असतात, त्याला पर्यायी मराठी शब्द आणि इंग्रजी अक्षरांपासून बनणारे शब्द असा सुद्धा प्रश्न आपल्यासाठी असतो। त्यानंतर शब्दांच्या जाती, नाम, सर्वनाम, विशेषण या बाबीवर आधारित सुद्धा प्रश्न आपल्याला विचारलेली असतात। त्यानंतर साहित्यिक, त्यांची पुस्तके, त्यांचे टोपण नावे हे सुद्धा विचारले जातात। आता साहित्यिक आहेत, शेकडोनी साहित्यिक आहेत, मग सगळ्या साहित्यिकांचं नावं पाठ करायची, त्यांचे टोपण नावं पाठ करायची, त्यांचे पुस्तकं किती ग्रंथ लिहिलेत, कोणी ते सगळं, कथा किती, चरित्रात्मक काय आहे, हे सगळं आपण वाचायचं का, सगळ्यांची माहिती घ्यायची का, तर नाही, तर कुणाची घ्यायची ते सुद्धा मी पुढं तुम्हाला सांगितलेलं आहे। त्यानंतर वर्णप्रकार, अनुनासिके, तर बघा 1 ते 8 हे मी साधारणतः या ठिकाणी घेतलेले आहेत की अशा धर्तीवर तुमचा प्रश्न या भाषाज्ञान घटकावरती असेल, बरोबर। व्यवस्थित लिहूनच काढायचं, हे 1 to 1 डायरेक्ट आपल्याला नोटबुकमध्ये उतरवायचं हे। त्यानंतर आता मग काय तयारी केली पाहिजे, या भाषाज्ञान या घटकाची तयारी करण्यासाठी आपण काय करायला पाहिजे, तर बघा या ठिकाणी काय घेतलेलं आहे बरं मी, तयारी करावयाचे घटक। मग काय काय केलं पाहिजे, आपलं जे क्रमिक पुस्तक आहे म्हणजे रेग्युलर कोणतं, मराठीचं, याला आपण मराठीच्या पुस्तकाला क्रमिक पुस्तक असं म्हणतात, इयत्ता 8वी, बरोबर, मराठीचं, ते मराठीचं पुस्तक आहे त्याला आपण काय म्हणतो, क्रमिक पुस्तक असं म्हणतो। तर त्याचं काय करायचं, वाचन करायचे, व्याकरणाच्या पुस्तकाचे देखील, म्हणजे क्रमिक पुस्तक आणि व्याकरणाचं पुस्तक याचं काय करायचं, आपल्याला वाचन करायचं आहे, लक्षात राहील। म्हणजे मराठीचं जे तुमचं रेग्युलर पुस्तक आहे त्याचं तुम्हाला व्यवस्थितरित्या आकलन होईल असं वाचन, तर आपण वरवर वाचतो
आपण जसं एखादा चित्रपट बघतो, एखादी सिरियल बघतो, एखादा रील्स बघतो, आपल्याला तो कळतो, त्यानुसार आपण लिंक जोडत आपण तो पाहत असतो. नाहीतर पाहिलं आणि कळलंच नाही असं होतं का? नाही कळत आपण पुन्हा बघतो. तसं नाही तर आपण वाचन असं बऱ्याचदा करतो की आपण वाचून जातो, पण त्यात काय होतं रे विचारलं की आपल्याला त्यातलं काहीही आठवत नाही. म्हणजे काय, आपण ते वरवर वाचलेलं असतं. म्हणून मन लावून, म्हणजेच काय, जसा शब्द असतो बघा, आपल्याला कोणतरी सांगतो थोडं मन लावून वाचा. मन लावून वाचा म्हणजे काय, चित्त एकाग्र करा आणि तिथं काय दिलेलं आहे ते समजून घ्या. समजून घेऊन वाचा. म्हणजे एकदा का ते समजलं तर मग तुम्हाला त्याचा विसर पडत नाही. त्यानंतर बघा, वर्णमाला, वर्णप्रकार आणि बाराखडे ही काय करायचे, तुम्हाला पाठ करायचे आहे. बरोबर, हे लक्षात घ्या. मी तुम्हाला सांगितलं होतं सुरुवातीला जे मी सेशन घेतले त्या सेशनमध्ये तुम्हाला मी सांगितलेलं आहे की थेट प्रश्नांना सुरुवात न करता प्रिपेअर्ड कसं असावं. जसं मी तुम्हाला IPLचे उदाहरण दिलं होतं की आता खेळाडू ज्यावेळेस आता बघा आपले वर्ल्ड कपसाठी गेलेले आहेत, तर प्रत्येक मॅचच्या आधी ते नेटमध्ये प्रॅक्टिस करतात आणि मग प्रिपेअर्ड होऊन ते मैदानावर उतरतात आणि मग ते त्यांचा परफॉर्मन्स दाखवतात. मग आपल्याला सुद्धा जर प्रश्न सोडवायचा आहे, सराव करायचा, अभ्यास करायचा आहे, पण त्या प्रश्नांचा सोडवण्यासाठी, ते प्रश्नांचा, त्या घटकांचा अभ्यास करण्यासाठी आपल्याकडे पूर्वतयारी काय काय पाहिजे, तर ते महत्त्वाचं आहे. म्हणून मी तुम्हाला नेहमी म्हणतो की थेट प्रश्न न हात लावता आधी तुम्ही तुमच्या बेसिक कॉम्प्रेन्शन जे तुमचं आहे ते तुम्ही आधी तुमची आकलन क्षमता वाढवा, टॉपिक जाणून घ्या, व्यासंग वाढवा आणि एकदा का तुम्हाला बंच ऑफ ॲक्टिव्हिटीज या लक्षात आल्या की मग मात्र तुम्हाला प्रश्न सोडवताना किंवा एखादा घटक अभ्यासताना अवघड वाटत नाही. मग आपण म्हणतो अरे अमुक विद्यार्थ्याला कसं काय सोपं जातं हे, तर तो विद्यार्थ्याने अशा पद्धतीची पूर्वतयारी स्वतःच्या ज्ञानामध्ये विकास केलेला असतो. त्याच्या ज्ञानकक्षा त्याने विस्तारलेल्या असतात आणि म्हणून मग त्याला पुढे प्रश्न सोडवताना, घटक समजून घेताना ते घटक सोपे वाटतात. बरोबर, मग आता तुम्हाला सुद्धा या पद्धतीने तयारी करायची आहे. पुढे बघा काय आहे, पाठ्यपुस्तकातील, आता इथे पाठ्य असा पाहिजे होता, ठीक आहे, पाठ्यपुस्तकातील साहित्यिकांची माहितीच्या आधारे अभ्यास करणे. आता बघा वरती काय होतं, साहित्यिक, त्यांची टोपण नावे, त्यांनी लिहिलेले ग्रंथप्रकार, त्यांचं साहित्य, याची माहिती जर आपल्याला पाहिजे तर मग कुणाची करायची, आपलं जे पाठ्यपुस्तक आहे क्रमिक, जे टेक्स्टबुक आपलं आहे मराठीचं, त्या धड्यासाठी कोणते लेखक आहेत, कोणते कवी आहेत, कोणत्या कवयित्री आहेत, त्यांची जी माहिती त्या ठिकाणी दिलेली असते त्याच माहितीचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. त्या ठिकाणी दिलेली माहितीचेच त्याने कोणते साहित्य लिहिले आहेत, त्यांना कोणता टोपण नावाने ओळखलं जायचं, या पद्धतीची माहिती आपल्याला जाणून घ्यायची आहे, ती पाठ करायची आहे. किंबहुना एक चार्ट तयार करून टाकायचा, लेखक कुठल्या धड्यासाठी आहेत, त्यांनी कुठले कुठले साहित्य लिहिलेली आहेत किंवा कोणते कोणते ग्रंथ त्यांनी लिहिलेत आणि त्यांचं टोपण नाव काय, असं एक चार्ट बनवा ना. झाल्या नोट्स, याला म्हणतात नोट्स काढण्याची पद्धत. म्हणजे हा प्रश्नाचा घटक तुमचा पूर्ण होईल. मग तीनदा पूर्ण पुस्तक चालण्याची गरज आहे का, आत्ताच वाचा, वाचून डायरेक्ट एक चार्ट बनवायला सुरुवात करा. एका A4 पेजमध्ये तुमचा ओके चार्ट होऊन जाईल. आणि अशा पद्धतीने जेव्हा आपण माहिती वेगळी करत चालतो याला म्हणतात नोट्स काढणे. तुमच्या मनात प्रश्न पडला असेल ना, आपण पहिल्या लेक्चरला म्हटलं की नोट्स काढायला शिकायचं आपल्याला, तर असं एक एक टॉपिकला जेव्हा मी तुम्हाला सांगत चालेल तेव्हा तुम्हाला लक्षात चालेल अरे माझ्या तर नोट्स तयार झाल्या. आज बघा, आज तुम्हाला साहित्यिकांची माहितीचा नोट्स तुम्ही तयार करा, ओके, आणि मला त्या व्हॉट्सअपला व्यक्तिगत मॅसेज केला तरीसुद्धा चालेल की सर आम्ही बघा पूर्ण मराठीचं पुस्तक घेतलं, प्रकरणांची नावं लिहिली, ते कुठल्या साहित्यिक, कुठले कवी, कुठल्या कवयित्री त्याचं लिखाण केलं ते लिहिलं, त्यांनी कोणते कोणते ग्रंथ लिहिले त्याच्यासमोर ते ओढलेत, त्यांचं टोपण नावसुद्धा ओढलं, असा आमचा एक वहीमध्ये छानपैकी चार्ट तयार झाला. ओके, तर बघा पुढे, शब्दांचा आकार, विल्हे, क्रम लावताना अक्षरांचे वर्णमालेतील स्थान लक्षात घ्यावे. तर हे वर्णमालेतील स्थान, आता ती वर्णमाला कशी आहे ती सुद्धा मी उद्याचे जे आहे इंग्रजी अक्षरमालेसाठीचं, त्यासाठी मी ती एक तयार केलेली आहे, ती सॅम्पल मी तुम्हाला दाखवणार आहे. तर त्या अशा प्रकारचे अक्षरांचे वर्णमालेतील स्थान आणि आकार विल्ह्यांचा क्रम लावताना शब्दांचा, या आधारावर सुद्धा प्रश्न असतात. मग आपल्याला त्या पद्धतीने तयारी करून घ्यायची आहे. त्यानंतर आपल्याला शब्द भांडार वाढवायचा आहे, जसे की मराठी महिने, ऋतू, प्राण्यांचे ध्वनी, प्राण्यांची पिले, प्राण्यांचे आवाज, वस्तूंचे ध्वनी.
आता हे जे आहेत मराठी महिने या सगळ्यांची नावं आपल्याला माहिती पाहिजेत. आता की एखादा प्राण्याचा आवाज कसा असतो, एखादी वस्तू आहे तिचा ध्वनी कसा येतो, मराठी महिने कोणते आहेत. आता आपण जानेवारी फेब्रुवारी हे जे आहेत हे मराठी महिने आहेत का, तर नाही, हे इंग्रजी महिने आहेत. मराठी महिने कोणते आहेत कमेंटमध्ये टाका. ओके. ऋतू आहेत, ऋतू कोणते कोणते आहेत, किती आहेत, वेगवेगळे प्राणी आहेत, प्राण्यांची पिल्लं आहेत, त्या प्राण्यांच्या पिलांना काय म्हणतात. तर हे बनवा, आता हे तयारी करा. आज मी जे तुम्हाला सांगतो आहे ह्या पद्धतीने आपला व्हिडिओ बघून झाला लगेच पुस्तक काढा आणि यादीच करा. तुमच्या वहीमध्ये लगेच लिहा मराठी महिने लिहून काढा, ऋतू लिहून काढा, वेगवेगळे प्राणी आहेत लिहून काढा, त्यांचे ध्वनी कसे आवाज निघतात, त्यांचे प्राण्यांच्या पिलांना काय म्हणतात लिहून काढा. आपल्या अवतीभोवती असणारे जे प्राणी आहेत त्यांची नावं लिहा आणि त्यांचे ध्वनी त्यांच्या पिलांना काय म्हणतात लिहून काढा. या पद्धतीने तुम्हाला तयारी करायची आहे. लक्षात राहील. तेव्हाच आपला हा विषय घटक जो आहे आपला व्यासंग वाढतं, म्हणजेच काय आपलं शब्दभांडारसुद्धा वाढत चालतं. तर आता आपण कुठं येऊया, आता आपण उदाहरणं बघू. ओके. तर मला लक्षात आता प्रश्नाचं स्वरूप आपण पाहिलं. प्रश्नाच्या स्वरूपानंतर हा जो घटक आहे भाषाज्ञानचा, यासाठी आपण काय तयारी करायची तो सुद्धा आपण पाहिलेला आहे. ओके. आणि त्यानुसार तुम्ही तयार करणार, ते चार्ट बनवणार आणि मला फार तर तशा एक फोटो व्हॉट्सअपला टाकणार की सर आम्ही खरोखर केलं. ओके. नाही तर फक्त काहीतरी चाललेलं आहे, मोफत क्लास आहे, आपण बघतोय आणि झालं विषय संपला, व्हिडिओ पाहून झाला आणि ठेवून दिला मोबाईल. असं करू नका. त्याला हौश नवश गवशासारखं वागायचं नाही. नाहीतर मग फक्त बसलोय स्कॉलरशिपला चाललंय असे मुलं नको असतात. ह्या परीक्षांसाठी मुलगा कसा लागतो, विद्यार्थी कसा लागतो की जो खरोखर तन मन धन एकदम अर्पून, एकदम निश्चयाने प्रेरित होऊन, एक चित्ताने ज्यावेळेस एखाद्या ध्येयाप्रती कॉन्सन्ट्रेट होऊन जेव्हा तो तयारी करतो त्यावेळेस समजायचं की हा मुलगा यशाकडे वाटचाल करत आहे. म्हणून आज हा व्हिडिओ झाल्यानंतर लगेच बाजूला ठेवून देऊ नका. ज्या सूचना मी आज तुम्हाला दिल्या त्यानुसार तुमच्या नोटबुकमध्ये ही सगळी माहिती ओढा, शोधा, ते वाचा आणि पाठ करायला या गोष्टी सुरुवात करा. ओके. तर मग आता काय करूया, आता आपण उदाहरण बघू. एक म्हण दिलेली आहे बघा. म्हणे येईना नाचता अंगण वाकडे, असे एक शब्द आहेत. म्हण नाही, एक शब्द आहेत आणि या शब्दांपासून अर्थपूर्ण म्हण तयार करा. म्हणीतील 8व्या स्थानावर कोणते अक्षर आहे. बघा प्रश्न कसा आहे. म्हणे येईना नाचता अंगण वाकडे या शब्दापासून अर्थपूर्ण म्हण तयार करा. म्हणजे या दिलेल्या शब्दांपासून आपल्याला काय करायची आहे, अर्थपूर्ण म्हण तयार करायची आहे. आता ही म्हण कोणती आहे बरं सांगा. नाचता येईना म्हणे अंगण वाकडे. आपण काय करूया, लिहून घेऊ. नाचता येईना म्हणे अंगण वाकडे. झाली आता म्हण तयार, बरोबर. मग आता पहिला जो पार्ट होता प्रश्नाचा, हा पार्ट 1 होता, काय म्हण तयार करा. आता आपल्याला पार्ट 2 पाहायचा आहे. काय बघा, म्हणीतील 8व्या स्थानावर कोणते अक्षर आहे. हा पार्ट या प्रश्नातला 2 आहे. पहिल्या पार्टमध्ये आपण म्हण तयार केली. आता आपण काय करणार, 8व्या स्थानावर कोणतं अक्षर आहे, बरोबर. मग बघा आता 8व्या स्थानावरचं अक्षर आपण पाहूया. आता इकडून आपण डाव्या बाजूने मोजायला सुरुवात करू. 1 2 3 4 5 6 7 आणि 8. ओके. आता बघा ने हे जे अक्षर आहे
यात 8व्या स्थानावर आहेत आणि आपण पाहिलं होतं की जोडाक्षर जे असेल ते काय समजायचं असतं, एकच अक्षर गृहीत धरायचं असतं. म्हणून म हा आपण एकच अक्षर गृहीत धरला आणि तो कितव्या क्रमांकाला आला, 7व्या. बरोबर. तर अशा पद्धतीने 8वं जे अक्षर होतं ते कोणतं आहे, ने. मग इथं पर्यायामध्ये कुठे येते, हे बघा, पर्याय क्रमांक 4. ओके, आलं लक्षात. तर अशा पद्धतीने आपल्याला प्रश्नाची सुद्धा फोड करता यायला पाहिजे. पार्ट 1 पार्ट 2 बघा मी करून टाकलं आणि त्यानंतर उत्तर आपण काढलेलं आहे. बघा आता पुढचं आपण बघूया. वाह, किती छान चित्र. मनोहर म्हणाला, वाटतं आपण खरंच नदीकाठावर बसलो आहोत. हे एक वाक्य दिलेलं आहे. आता या वाक्यात किती वेळा विरामचिन्हे आली आहेत. आता आपल्याला विरामचिन्ह मोजायचे आहेत. बरोबर. मग मी आता जी विरामचिन्ह ती खाली नाव लिहून घेतलेली आहेत. अवतरण चिन्ह आलेलं आहे, उद्गारवाचक चिन्ह आलेलं आहे, स्वल्पविराम आलेला आहे, पूर्णविराम आलेला आहे. पण सगळ्यांची संख्या मोजायची. आता बघा अवतरण चिन्ह पाहू आपण. हे बघा या ठिकाणी हे एक अवतरण चिन्ह झालं. आता एक पोरं काय म्हटलं तर मग हे एक आणि हे एक, म्हणजे इथलं एक आणि इथलं एक असे दोन नाही होतं. हा पहिला त्याचा आणि हे नंतर हा शेवट, या दोघं मिळून काय होतो, एकच होतो. बरोबर. म्हणजे इथं हे एक अवतरण चिन्ह आहे. त्यानंतर बघा इकडे पण एक आहे. आता हे कितवं झालं, हे दुसरं. आता पुन्हा आहेत का तर नाही. मग अवतरण चिन्ह किती झाली, 2. उद्गारवाचक चिन्ह पाहू आपण. हे बघा इथे एक, इथे एक, किती झाली, 2. बघा आता उद्गारवाचक चिन्ह 2 आलीत. आता पुढे आता आपण काय बघू, स्वल्पविराम शोधू. बघा या ठिकाणी एक स्वल्पविराम आहे आणि या ठिकाणी एक स्वल्पविराम आहे. ते किती आहेत, 2. आता पूर्णविराम बघू. पूर्णविराम बघा या ठिकाणी एक आहे, दिसला का. ओके. आता बघा 2 आणि 2 4 आणि 2 6 आणि 1 7. कुठे पर्याय क्रमांक 7. किती, सॉरी उत्तर किती आहे, 7. पर्याय क्रमांक 2. आलं लक्षात. मग अशा पद्धतीने आपल्याला उत्तरं काढायची आहेत. म्हणून आता बघा मी हे का लिहिलं असेल बरं, अवतरण चिन्ह, उद्गारवाचक चिन्ह, स्वल्पविराम, पूर्णविराम, चुकायला नको. नाही तर आपण एकात एक मधून गोंधळ करतो. मग तुम्ही म्हणणार इतका वेळ द्यायचा का, तर नाही, ही सवय लावायची. नंतर एकदा का तुम्हाला प्रश्नांचा सराव झाला की त्यानंतर तुम्हाला इतकं लिहित बसायची आवश्यकता पडत नाही. पण बेसिक तयारी करताना आधी आपल्या जो मेंदू आहे, जी दृष्टी आहे, तिला या पद्धतीने सवय लावा. म्हणजे तो त्यानंतर फक्त वाक्य वाचेल आणि त्यावेळेस तो आपोआप काउंटसुद्धा करेल आपल्याबरोबरच. आणि त्याच्यामध्ये आपल्या ज्या मायनर चुका होऊन आपला पर्याय चुकतो, तसं व्हायला नको. ओके, पुढे बघू. त्यानंतर बघा आता आपण तिसरा प्रश्न बघूया. तर चला आता आपण तिसरा प्रश्न बघू. याच्यामध्ये बघा अनघड या शब्दातील घ या अक्षराने किती अर्थपूर्ण शब्दांची सुरुवात होते. आता हे जे आहे हे तुम्ही सोडवायचं. अनघड शब्द आहे, हे बघा काय अनघड हा शब्द दिलेला आहे आणि त्यांनी एक शब्द दिला काय, घ. घ पासून ह्या शब्दामध्ये जे अक्षर आहेत त्यांचाच वापर करायचा. बरोबर. तर अर्थपूर्ण शब्द तयार करा. किती शब्द तयार होतील याच्यामध्ये आता तुम्ही स्वतः प्रयत्न करायचा आणि ती 2 शब्द कोणती आहेत ती त्या ठिकाणी टाका. कारण याचं उत्तर काय आहे, पर्याय क्रमांक 2 आहे आणि त्याचं उत्तरसुद्धा 2 आहे की अशी 2 शब्द तयार होतात अर्थपूर्ण. आता ती 2 शब्द कोणती ती तुम्ही कमेंटमध्ये टाका. बरोबर. पुढे बघू आपण. त्यानंतर बघा आता हे आलं लक्षात. काय करायचं, घ आहे, घ पासून आता इथे कोणते कोणते लेटर आहेत बघा, अ, न आणि ड. आता या घ पासून करा विचार तुम्ही आता कशा पद्धतीने कुठले 2 शब्द तयार होतील. असं तुम्ही अर्थपूर्ण कोणते असतील ते लिहा आणि इथं ते मला पोस्ट करा आता कमेंटमध्ये. ओके, पुढे बघू आता. प्रश्न क्रमांक आता 4. पुढीलपैकी कोणता शब्द श्री गणेश
या देवतेला संबोधण्यासाठी वापरत नाहीत. बघा बरं का प्रश्न कसा आहे. म्हणून सांगतो, प्रश्न काय करायचा, काळजीपूर्वक वाचायचा. वाचन कसं पाहिजे, काळजीपूर्वक. प्रश्न काय करायचा, काळजीपूर्वक वाचन करायचा. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, प्रश्न काय करायचा, समजून घ्यायचा. हा एक पार्ट महत्त्वाचा. या खूप छोट्या छोट्या गोष्टी आहेत. म्हणून आपण म्हणतो मला येत होतं आणि माझं चुकलं, असं व्हायला नको. एक एक मार्क खूप महत्त्वाचा असतो. जे आपल्याला येतं तो मार्क तर आपला छोट्याशा मायनर चुकीमुळे जायला नको, ही आपल्याला अत्यंत महत्त्वाची गोष्ट असते. कारण एक एक मार्क मिळवण्यासाठी इतर जे काही विषय आहेत त्याच्यामध्ये आपल्याला किती प्रचंड मेहनत घ्यावी लागते. मग जो हक्काचा मार्क आहे तो आपल्या हातून जायला नको. तर आपण काय केलं पाहिजे, प्रश्नाचं वाचन काळजीपूर्वक करायचं आणि प्रश्न काय करायचा, समजून घ्यायचा. आणि सगळ्यात महत्त्वाचं, शेवटी जे आहे काय विचारलेलं आहे का नाही, यावर खूप मॅटर करतं. आता बघा इथं काय आहे, पुढीलपैकी कोणता शब्द श्री गणेश देवतेला संबोधण्यासाठी वापरत नाहीत. आपल्याला काय वाटतं, श्री गणेश नावाला संदर्भ असणारा शब्द शोधायचा आहे. फटकन दिसला गजानन, लिहिलं उत्तर, झालं. असं होतं बऱ्याचदा. इथं काय विचारलं बघा, नाहीत. नाहीत म्हणजे काय की श्री गणेश यांना ज्या नावाने ओळखतात ते नावं या ठिकाणी उत्तर येणार नाहीत. जे संबोधण्यासाठी वापरत नाही वापरत ते शोधायचं असतं. मग इथे आता गजानन सुद्धा श्री गणेशांचं नाव आहे. लंबोदर नावाने सुद्धा गजाननांना ओळखतात आणि वक्रतुंड सुद्धा नावाने श्री गणेशांना ओळखलं जातं. पण हा गणपिता जे आहे हे मात्र श्री गणेशांचं नाव नाही किंवा त्यांना संबोधण्यासाठी हे नाव वापरत नाही. मी इथं पर्याय काय येणार, पर्याय क्रमांक 1 हे ह्या प्रश्नाचं उत्तर असेल. नंतर पुढे आता बघा, हा प्रश्न तुमच्यासाठी आणलेला आहे मी. बघा, मराठी महिन्यांच्या क्रमवार मालिकेत कितव्या क्रमांकाच्या महिन्याचे शेवटचे अक्षर जोडाक्षर आहे, अचूक 2 पर्याय निवडा. मग आता काल मी तुम्हाला जोडाक्षरासंदर्भाने माहिती दिलेली आहे की कुठला अक्षर जोडाक्षर असते कुठला नसते. या संदर्भाने काही तुम्हाला माहिती मी काल दिलेली आहे, ते तुमच्या नोटबुकमध्ये असेलच. आणि आज तुम्हाला मी काय सांगितलं की मराठी महिने काय करा, एक लिहूनच काढा. 12च्या 12 जे महिने आहेत आपले ते मराठी महिने लिहून टाका. आणि मग आता त्याचा तुम्हाला 12ही महिन्यांचा अभ्यास करावा लागेल, त्या नावांचा की कोणत्या महिन्यामध्ये महिन्याचं नावाचं शेवटचं जे अक्षर आहे ते काय आहे, जोडाक्षर आहे, हे तुम्हाला त्या ठिकाणी शोधावं लागेल. मग किती महिन्यात असणार ते, असे पर्याय किती आहेत, 2. मग चौथा महिना तसा आहे का, 9वा आहे का, 8वा आहे का, पहिला आहे. मग याच्यापैकी कुठल्या तरी 2 महिने असे आहेत की त्यांचं शेवटचं अक्षर काय आहे, जोडाक्षर आहे. मग ते तुम्हाला शोधायचं आहे आणि शोधून तुम्हाला त्या ठिकाणी कमेंटमध्ये ते टाकायचं सुद्धा आहे. आधी काय करा, 12 महिने लिहून काढा. मग नंतर पर्याय जे दिलेले आहेत त्या पर्यायामधले जे महिन्यात पहिला, चौथा, 9वा, 8वा त्याच्यामध्ये कुठल्या महिन्यात कुठल्या 2 महिन्यांचं शेवटचं अक्षर हे जोडाक्षर आहे ते शोधा. आणि त्यानंतर त्यांची नावं पण मला टाका. ओके. आणि ती महिने नेमकी कितव्या क्रमांकाला आहेत, त्याचं उत्तर काय येईल, कुठले 2 पर्याय येतील ते सुद्धा तुम्ही त्या ठिकाणी कमेंटमध्ये टाकायचं आहे. सुरुवातीची माहिती ही जी आपण घेतली, प्रश्नाचं स्वरूप आहे हे पण लिहून घ्या. या धर्तीवर प्रश्न येतात. त्यानंतर तयारी करायचे जे घटक आहेत हे जे मी तुम्हाला सांगितले हे लिहा आणि यानुसार तयारी करा. रोज कमीत कमी 1 पान क्रमिक पुस्तकाचं किंवा 1 धडा वाचायला सुरुवात करा. पुन्हा वाचा. संपलं पुस्तक पुन्हा वाचायचं. रीडिंग चालू ठेवा. बाराखडे पाठ करा. आणि साहित्यिकांची जी माहिती तुम्हाला सांगितलं कसा चार्ट तयार करायचा तो चार्ट तयार करा. आणि शब्द भांडार वाढवण्यासाठी मराठी महिने, ऋतू, ही प्राण्यांची माहिती, त्यांचे आवाज, त्यांच्या पिलांना काय म्हणतात ते लिहा. हे लिहून काढा आणि याचं सातत्याने कमीत कमी सगळं लिहून झालं आठवड्याला एकदा सगळी वही रिव्हिजन करायचीच. ओके. त्यानंतर आपल्याला वर्णमाला बघायची आहे. उद्या अशी वर्णमाला तयार करून ठेवा. आजच्यासाठी थोडंसं काम जास्त आहे ना तुम्हाला, पण मात्र करायचं आहे.
आपल्याकडे एक आहे, तुम्हाला मी ते दाखवतो. हे बघा, एक अक्षरपट्टी या ठिकाणी मी तयार केलेली आहे. ओके, तर यामध्ये बघा अक्षरांचे मी डावीकडून क्रमांक आणि उजवीकडून क्रमांक अशी तुम्ही तयार करू शकतात. बघा ABCD पासून तर डायरेक्ट झेडपर्यंत. आणि याला अक्षरांचे डावीकडून क्रमांक दिले. एला A पासून तर किती आपण कसं जातो 26 पर्यंत. ओके, आणि इकडे नंतर अक्षरांचे उजवीकडून क्रमांक दिले, म्हणजे झेडला क्रमांक काय दिला 1 आणि तिथून A पर्यंत काय क्रमांक आला 26. तर अशा पद्धतीने अशी अक्षरपट्टी तुम्ही तयार करून ठेवायची आहे. ती आपल्याला इंग्रजी अक्षरमाला किंवा वर्णमाला हा जो घटक अभ्यासायचा आहे आकलनामधील त्यावेळेस कामात येईल. म्हणजे तुम्हाला प्रश्नांची उत्तरं पटकन सोडवता येतील. किंबहुना पुढे जे आपल्याला इतर जे क्रम, वर्गीकरण, सहसंबंध जे घटक आहेत त्याच्यामध्ये सुद्धा जे अक्षरमालेसंदर्भातले जे घटक आहेत त्या ठिकाणी तुम्हाला या अक्षरपट्टीचा उपयोग होणार आहे. वर्गीकरणामध्ये सुद्धा इंग्रजी अक्षरमाला आहे, समसंबंधामध्ये सुद्धा इंग्रजी अक्षरमाला आहे आणि क्रमासाठी सुद्धा इंग्रजी अक्षरमाला आहेच. मग या प्रत्येक ठिकाणी याचा उपयोग होणारच आहे. आणि कुठल्या लेटरला कुठला क्रमांक येतो तो सुद्धा पाठ करून टाकावा. ओके, तर मग चला आजच्यासाठी इतकंच. पुन्हा आपण आता उद्याला पुढच्या इंग्रजी अक्षरमाला वर्णमाला या घटकाच्या सेशनमध्ये आपण भेटू. तोपर्यंत सगळ्यांना गुड इव्हनिंग. ओके, थँक्यू.